दंडवत प्रणाम जयजी चक्रधर. हा, तर मुळात हरिदेव भट्टांचा जो प्रश्न आहे की जीवजी परमेश्वर जीवाचे कवने गुणे उद्धरती. मी सुद्धा मनाने चांगल्या म्हणजे उत्कंठेने मी तुम्हाला रोज म्हणायचो की बाबा ह्या सृष्टीमध्ये ज्या ही सृष्टी जी ईश्वराने निर्माण केली ती नेमकी कोण कशासाठी निर्माण केली आहे? कुठलं कर्मकांड करायला, कुठली भक्ती करायला, हा अशासाठी निर्माण केली का? की बाई ये दंडवत घाल, हा दंडवत प्रणाम, हा, जय श्री चक्रधर, हा किंवा जय श्री कृष्ण, जय श्रीराम हे म्हणण्यासाठी ही सृष्टी निर्माण केली. हरिओम, जय गुरुदेव हे म्हणण्यासाठी सृष्टी निर्माण केली का? मग कोणतं असं कारण आहे की ज्यासाठी त्याने ही सृष्टी निर्माण केली? तीच शंका विचारतायत हरिदेव भट्ट. जी जीवाचे परमेश्वर कवने गुणे उद्धरती. या सृष्टीमध्ये परमेश्वराने ही जी सृष्टी निर्माण केली यामध्ये जीवाला कोणत्या गुणाने उद्धार करतात? कोण मला एवढं याचं एक्सप्लेनेशन कोण देऊ शकेल का? कोण जरा मला सांगेल का याचं एक्सप्लेनेशन काय असेल? हे काय म्हणतायत बोला, कोण सांगेल? ते ओळख बोललेत काय म्हणजे बोलले? जीवाकडे कुठले गुण असावे की त्या गुणामुळे परमेश्वर त्याचा उद्धार करतो? असं तर शंका नाहीच आहे दादा. अशी शंका आहे का बघा? परमेश्वर जीवाचे हा कवने गुणे म्हणजे जीवाचे गुण आहे ना, परमेश्वराचे गुण आहे का जीवाचे इथं? हा, मग ते बघा ना, कवने गुणाचे. आणि पुढे उत्तर काय? दया मया कृपा करुणा ईश्वराची. उत्तर असं आहे. लीळा काढून बघू शकता प्रत्येक जण. बघा, विचार करायच्यावरती लीळा काढून तुम्ही पाहू शकता. काका तुम्ही तिकडे जाल का जरा? हे मला छाती भरते माझी. सॉरी आहे काका. ते काय होतं, मला मेरे को सांस लेने में तकलीफ होता है, इसलिए मैं उधर ऐसा गया. हाँ बोला. हेलो भाई, काय म्हणा? नहीं वो नहीं पता, वो ढूंढना पड़ेगा आपको. दया मया कृपा करुणा 10 से वचन में ढूंढो और लीला ढूंढो. उधर वचन में 10 से शुरू होने वाला वचन ढूंढो, वो आपको लीला मिल जाएगी. क्या कह रहे हैं स्वामी जी और आप लोग क्या कर रहे हैं? मतलब आपको क्या विचार है इस लाइन का? यही बात हम दोहराएंगे. बोलो. कवने गुणे जीवाचे उद्धरती. परमेश्वर जीवाचे कवने गुणे, कौन से गुण से परमेश्वर उद्धार करते हैं? मालिताई. जीवाजवळ असे कोणते गुण आहेत की त्या गुणामुळे परमेश्वर त्या जीवाचा उद्धार करतात? जीवाकडे गुण कुठे आले? हा, दयामया कृपा करुणा ईश्वरीची. आज पुढे म्हटलं हा, कवणे गुणे ईश्वराचे गुण आहेत, पण ते जीवाच्या कार्यरत झाले पाहिजे. रजसत्व तम हे गुण आहेत का? हे पण गुणच आहेत, पण राजस तामस सात्विक असे आहेत ना ते. हा हा, बरोबर. हा, तुम्हाला शंका काय ती व्यवस्थित समजून घ्या. आज जाऊच नका कुठे पुढे. शंका नाही समजली तर परत तुम्ही सगळ्यांनी चर्चा करा. जेवढे इथे आहेत त्यांनी प्रत्येकाने बोला की काय आहे गडबड. किती वेळा झालेलं आहे. बोला.
परमेश्वराचे असे कोणकोणते गुण आहेत जे जीवाकडे आल्यानंतर त्याचा उद्धार होईल? नाही, असं असं तुम्ही तुम्ही थोडस कुठेतरी कन्फ्युजन आहे तिथं. शंका काय बघा, परमेश्वर जीवाचे कवने 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 गुणे कोणत्या गुणाने उद्धार करतात? आणि खाली वचन काय आहे? दया मया कृपा करुणा, हे सगळे गुण हे ईश्वराची आस, हे ईश्वराकडेच आहेत. आणि आतापर्यंत बरेच मोठमोठे मंडळी आपली जी आहेत ती तर म्हणतात की दयामया ईश्वराकडेच आहे, जीवाकडे येऊच शकत नाही, ती येतच नाही. मग तुम्ही हे कसं काय बरं म्हणता? अशी मी तुम्हाला आता वर शंका करतो. ईश्वर कृपा गुणाने जीवाचा उद्धार करतात. कसा करतात बोला आता. ईश्वर जर जीवाचा उद्धार करतात, हा मला मला मगाशी हीच शंका अजून एक विचारायची होती याच्यावरती. परमेश्वर खरोखर जीवाचा उद्धार करतात का जीवाला स्वतःचा उद्धार स्वतः करून घ्यावा लागतो? कालिदास पवार काका, या प्रश्नाचं माझं उत्तर द्या. उद्धार करून घ्यावा लागतो. जीवालाच उद्धार करून घ्यावा लागतो. मग तुम्ही जे आता दादा म्हटले, आपण चर्चा करतोय, तुम्ही जे आता म्हटले बरोबर हा ते पटत नाही ना मग दादा. पवार दादा, बरोबर. तुम्ही जे आता म्हटलेत ना त्या शंकेला बाधा येते. आपल्याला साधक बाधक आक्षेप परिहार देऊन चर्चेला रंग आणायचा आहे. म्हणजे आपण जी आता जे उत्तर म्हणत ते तिथं लागत नाहीये, कारण जीवाला स्वतःचा उद्धार स्वतः करायचा आहे. परमेश्वर फक्त ज्ञान देतोय तुम्हाला. मग हा बोला, चर्चा करा याच्यावर चर्चा करा. काय अजून कोणाचं मत आहे विचार करा. हे जर तुम्हाला आज कळलं, हे जर तुम्हाला समजलं, तर हे ज्ञान कान जे म्हणते ना एकसारखं ज्ञानानेच उद्धारतो, याच्या आधी काय आहे हे तुम्हाला कळेल. याच्या आधी काय आहे ते तुम्हाला कळेल. की मी मग रोज बोलतो की बाबा ही सृष्टी निर्माण करण्याचा उद्देश काय आहे. तुम्हाला एक मी त्याचं उदाहरण पण दिलं बऱ्याच वेळा. आई वडील असतात, त्यांची 4-5 मुलं असतात. आई वडिलांना वाटत असतं की माझं हे पूर्ण कुटुंब आहे, माझं विश्व आहे, ही माझी लेकरं आहेत, बायको, त्यांच्या आई वडील, मुलं बाळ, हे त्या पुरुषाचं पूर्ण विश्व असतं. आणि त्या पूर्ण विश्वामध्ये मग काही मुलांची लग्न होतात, सुना येतात घरात, जावई घरात येतात, नातवंड खेळू लागतात. तसं तो जो मुख्य पुरुष असतो घरातला, त्या पुरुषाला नेहमीच वाटतंय की माझं हे विश्व आहे आणि या विश्वात शांतता, सुख, समृद्धी आणि समन्वय आणि समानता नांदावी, परस्परे परमप्रीती व्हावी. हा जो उद्देश आहे त्या मुख्य पुरुषाचा, प्रत्येकाकडे तो मुख्य पुरुष विचारपूर्वक लक्ष देतोय की बायकोने माझ्या सर्वांची चांगलंच बोलायचंय, ह्याच्याशी गोड, त्याच्याशी कडू, त्याच्याशी तिखट असं नाही. सुनेने आपल्या नवऱ्याला जेवढं बघणार तेवढंच नवऱ्याच्या आई वडिलांना, नवऱ्याच्या इतर भावंडांच्या मुलांना ते तयाची असती म्हणून करती. आहे ना, दृष्टांत आहे ना शय्या पालनीचा, किंवा अजून कसला तो कुठला दृष्टांत चटकन आठवा. दासीचा. त्याची आहे, त्याची आई वडील आहेत, त्याची माझ्या नवऱ्याची आई वडील किंवा माझ्या नवऱ्याचे सगळे भाऊ बंद, नवऱ्याची मुलं त्याची आहेत म्हणून करते. तसं तो घराचा जो मुख्य पुरुष असतो तो प्रत्येक घरातल्या सदस्यांना, नातवंडापासून, सुनांपासून, मुलाबाळांपासून, जावयांपासून सगळ्यांनी एकोप्याने नांदावं, प्रेमाने नांदावं, ही संकल्पना
त्या मुख्य घरातल्या पुरुषाची असते. आणि तशीच संकल्पना ही सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्वराची सुद्धा असेल की नाही विचार करा. असेल की नाही त्याचा विचार करा. असं असू शकेल का बघा. बघा विचार करून. का नाही ही कर्मकांड करा ती कर्मकांड करा इथं उपवास करा तिथे उपवास करा. हे तर आपण खोडलेलं आहोत. हे खोडलं आम्ही. हे नकोच आहे आम्हाला. मग जी एक संकल्पना आहे ती संकल्पना जर राबवली कवणे गुणे उद्धरती. कवणे गुणे उद्धरती. प्रश्न तो येतो कुठल्या गुणाने उद्धार होतो ह्या जीवाचा. वास्तविक पाहता या जीवाकडे स्वतःची प्रॉपर्टी असं काहीच नाही. मी किती वेळा तरी बोललो. सॉरी देवा मी माझ्या तोंडातून खूप येत आहे. मला ते बोलावं लागतं कारण मी बोललोच होतो आहे सत्संगांमध्ये बऱ्याच वेळा. माझी मंडळी ही सगळी विचार करत नाहीत. काय करू मी त्याला. तर जीवाचं स्वतःच असं त्याच्याकडे काहीच नाहीये. काहीच नाहीये बघा. मग काहीच नाहीये. तसं लेकरं बाळांकडे नातवंडांकडे मुलांकडे बापाकडे जे असतं ते सगळं त्याच्याकडे असतं का. मुलाबाळांकडे बायकोकडे नातवंडांकडे सगळं असतं का. नसतं. तो जो मुख्य पुरुष असतो घरातला तो सर्वांना एकसारखं देत असतो. कोणाकडे कमी जास्त करत नसतो. आणि त्या दिलेल्या गोष्टींचा वापर करून का ध्यानात येत आहे. त्या दिलेल्या गोष्टींचा वापर करून सगळ्यांना 100 रुपयाची नोट दिलेली आहे. सगळ्यांना बायकोपासून शेवटच्या नातवंडापर्यंत जावयापासून मुलीपर्यंत सगळ्यांना 100 नोटा वाटल्या. प्रत्येकाला एक नोट 100ची वाटल्या. सगळ्यांना सारख्या वाटल्या. मग त्या सारख्या वाटल्यानंतर त्या 100चं कसं नियोजन करावं. प्रत्येकाला 1 रुपयाची जरी वस्तू देता आली सारखी समान असा सिद्धांत ठेवून ती 100ची नोट दिलेली असते मुख्य घरातल्या पुरुषाने. आणि त्याप्रमाणे जर नाही केलं. एखाद्याने काय केलं आपल्या बायकोसाठी 10 गजरे आणले. 50 रुपयाचे 10 गजरे आणले. बायकोसाठी आणले. पण बहिणीसाठी एकही आणला नाही. भावाच्या बायकोसाठी 2च आणले. म्हणजे ही जी असमानता आणि जी भावना शून्य प्रेम कमी हे जे तिथं दिसलं नाही त्या 100 रुपयामध्ये आणले असते तर सगळ्यांना बाबा एकच चॉकलेट आणलं असतं तर बरं झालं असतं. हा व एखाद्याने 10 रुपयाचे आईस्क्रीमच आणले असते सगळ्यांसाठी सारखं आलं असतं. ही जी समानता पाहिजे आहे त्या मुख्य पुरुषातल्या घरातला मुख्य पुरुष आहे त्याला ही जी समानता घरामध्ये दिसायला हवी आहे ती त्याला दिसत नसल्यामुळे तो दुःखी आहे. तसं या सृष्टी रचेता जो ईश्वर आहे त्या सृष्टी रचेत्या ईश्वराने तुम्हाला आम्हाला गरीब श्रीमंत प्रत्येकाला राजा रंक सगळ्यांना प्रत्येक जीवाला सारखीच गोष्ट दिलेली आहे. प्रत्येकाला मी तुम्हाला जे म्हणतो की नाही एका अंशाने स्थितो जगत. एका अंशाने परमेश्वराचं स्वरूप सगळीकडे व्यापलेलं आहे. व्यापलं आहे की नाही मंडळी. शिंगटे दादा व्यापला आहे का हो. हा व्यापलाय ना. बरोबर आहे. मग मला सांगा दादा केवळ अशी साजत्य होईल की केवळ अशी साजत्य होईल. कोणतरी सांगा बघू. केवळ अशी साजत्य. मग अकेवळ ज्या देवता या सगळ्या अकेवळ आहेत त्या केवळ आहेत का. नाही. मग चैतन्य महम विश्वमहम हे त्यांची वस्त्र त्याने घेतली कशी.
त्यांच्या जवळचं भेटलं कसं त्याला? काय हो, चक्कर में आ गए का थोडे? कसं काय बरं होऊ शकतं ते? हा? चैतन्यमहम, विश्वमहम, प्रकृतिरहम, विकृतिरहम. देवतांचं कसं साजत्य होऊ शकतं? काय डोक्यात तू पेटली का मी काय म्हणतोय ते? हो ना, हो ना. बाकीचे काय कोण नाही बोलत होऊ नाही. शकत ते. हा मग ते झालंय कसं मग हे? काय आहे काय? कवणे गुणे उद्धरती. इथे उत्तर तुम्हाला सगळं सापडेल बघा आता. हा विषय समजायला खूप वरचा मधला शुद्ध आणि सुंदर लागतो, तर ते समजणार आहे. हे विचार कधी ऐकलेच नाहीत, समजून कधी कोणी घेतलेच नाहीत, कसं समजेल ते बरं? जसं त्या मुख्य पुरुषाने 100ची नोट प्रत्येक घरातल्या एक एक समान वाटली आणि त्याची इच्छा असते की बाबा या प्रत्येकाने सगळ्यांना सारखंच आणावं. एकाने चॉकलेट आणलं तर सगळ्यांना चॉकलेटच आणतो, एकाने आईस्क्रीम आणलं तर सगळ्यांना आईस्क्रीमच आहे. अशी समानता आहे. कशामुळे? दिलेल्या 100च्या नोटीतून. तसं या सृष्टीमध्ये ईश्वराने जीवाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, मी रोज बोलतो तुम्हाला की एका अंशाने जो परमेश्वर व्यापलेला आहे तो तुमच्यातून, माझ्यातून, सगळ्यांच्या स्वरूपातून, किडा मुंगी, तृण, माणूस, मनुष्य, स्त्री, पुरुष, गोर, गरीब, श्रीमंत, सगळे सगळे, भ्रष्टाचारी, चांगली माणसं, दाऊद, कोणी असो, सगळ्यांमधून तो आरपार गेलेला आहे. हे तुमचं तुम्ही ठरवा गेलेला आहे की नाही तो. मग गेल्यानंतर जसा तो मुख्य पुरुष घरातला सगळ्यांचा विचार करून सगळ्यांचा मुख्य असतो घरामध्ये, तसा हा सगळ्यांचा मुख्य आहे आणि तो सगळ्यांमधून आरपार आहे. आणि त्याने तुम्हाला त्याच्या जवळचे असलेले दया, मया, कृपा, करुणा या सर्व गुण तुम्हाला संपादन केलेले आहेत. का? केवळ अशी साजत्य. तोही केवळ आहे, ह्याही केवळ आहे, म्हणून तो घेऊ शकतोय. आणि ते घेतल्यानंतर कवणे गुणे उद्धरती. बाबा 100ची नोट दिली तर सारखंच आण, त्याने मी प्रसन्न होईन. तसं मी तुला हे सगळे गुण, अवगुण गुण सगळं दिलं, त्या गुणाने तू आता उद्धार कर. माणसाने माणसाची माणसासारखं वागावं, हे मुख्य. म्हणजे मानवता धर्माचा जो बेस आहे, तो बेस हा आहे. त्या ईश्वराचा सुद्धा तोच आहे, मुख्य उद्देश तो आहे. आम्ही मानवता धर्म हे बोलतोय आणि करतोय, ज्ञानाच्या भलत्याच चर्चा करतोय. ही लीळा इथेच पाहिजे, ती लीळा जाऊ दे, मरू दे, हे असल्या चर्चा करतोय आम्ही. ती चर्चा नंतर आहे ना. पण मुख्य घरातल्या मुख्य व्यक्तीचा उद्देश जीवाचा उद्धार करण्याचा आहे. कवणे गुणे उद्धरती. परमेश्वर जीवाचे कवणे गुणे उद्धरती. तर लिहिणाऱ्याने गंमत काय केली? तुमच्या कानफाटात आणि कानाखाली एक मारलेली आहे तिथे, खरं म्हणजे तुम्हाला ते कळूच नाही म्हणून. का? कसं कळू नये? मग त्याने ताबडतोब देऊन टाकलं, दया मया कृपा करुणा ईश्वराची आत. अरे ईश्वराची आत, पण स्पष्टीकरण करतो त्याचा बापूच देणार तिथं. ईश्वराची आत आहे. अरे आत म्हणजे तुम्ही आतापर्यंत ईश्वराकडेच आहे म्हणतो, जीवाकडे नाहीच येत ते म्हणतोय. याच्यामुळे तुमचं मुख्य गाभच गायब झालाय की नाही बघा. काय मंडळी, काय तरी बोला. तुमचा मुख्य गाभाच गायब करून टाकला त्यांनी. की जो बेस आहे तो बेसच तुमचा गायब करून टाकला. मग तुमचा बेसच गायब करून टाकलाय तर तुम्ही नेहमी तेच बोलणार. आज जे चाललंय बोलतायत सगळे ते, हे गुण माझे घे आणि सृष्टीमध्ये चांगलं वाग, समान वाग, माणुसकीने वाग.
जसं तू एखाद्या व्यक्तीला तुम्ही समजा कोणाला मदत केली, ती मदत त्याला जीवनदान दिलं त्या मदतीने तुमच्या, आणि समोरच्या व्यक्तीने जीवनदान मिळाल्यानंतर वाईट कर्म केलं, तर त्यावेळी तुमचं कर्म कसं पाहिजे? अरे रे, त्याला मदत उगाच करून वाया गेली, असं नाही पाहिजे. तुम्ही ती मदत करून मोकळे झाले, त्याचं कर्म त्याचं, तुमचं कर्म वेगळं आहे, असं पाहिजे. ती मदत करून तुम्ही सोडून द्यायचं आहे, असं हवं. पण नाही, अरे बघला आम्ही त्याला मदत केली आणि आता तो लक्ष पण देत नाही, माझ्याकडे एवढा शिकून गेला, आता तो माझ्याकडे बघत पण नाही. अरे हा कल्लत तुम्ही बघणार कसं? मग येऊ नको तर बघणार कसं? तसा नसतो तो प्रकार. हा विनोदाचा पार्ट होता, सगळा विनोदच आहे. मी हे केलं आणि मग आता बघा बघतच नाही, हे बोलणंच मुळात चुकीचं आहे. हे बोलूच नाही त्याने. म्हणून मी तुला हे गुण दिलेले आहेत, त्या गुणाचा वापर तू माणुसकी धर्मासाठी कर. कुठलाही कर्मकांड इथं येतच नाहीये. मूळ बघा, मूळ हे सगळं हातच आहे. हो, हे देवता ब्रह्मांडी ब्रह्मांडी सगळे हातच आहे. आणि इतिहास शोधलाच नाही तर हे सगळं काय म्हणते ते, पेशव्यांच्या काळामध्ये हे सगळे बदल, बरेचसे बदल पेशवाईच्या काळामध्ये झाले. 400 वर्षापूर्वी बदल झालेले आहेत. हे बदल जे आहेत ना, अगोदर थोडे बदल झालेत, पण त्याच्यानंतर जे निबंधकार आपल्याला जे हवं असतं ते आपल्या कुठल्या तरी दुसऱ्या निबंधामध्ये लिहून ठेवतात, तो प्रकार झालेला आहे तो. तसं इंद्रभट्टाचं सुद्धा, आणि हे आता जे फुटा प्रसाद आहे हे सुद्धा तसाच प्रकार आहे. तुम्हाला प्रूफ हवा तर बघा, स्मृतीस्थळामध्ये भट्टोबासांनी असं असं केलेलं आहे, पण कुठला भट्टोबास तो मात्र माहिती नाही. भट्टोबास हे प्रत्येक ब्राह्मणाला बोललं जात होतं, त्यामुळे नागदेवाचार्यांच्या नावावर खपवलं जातं, हे खोटं आहे. भट्टोबासांनी मग तो बघा एक वस्त्र असं फाडलं, असं एक कुठली तरी स्मृती आहे ना, काय मंडळी काय बोलत नाहीत, अशी एक स्मृती आहे ना. भट्टोबासांनी असं एक वाटे करून दिले ना. हा, वाटे करून दिले, अशी एक स्मृती आहे. वाटे करून दिले. हा, अशी एक स्मृती मग आहे. तुमचे जुने ईश्वराधिष्ठित पुरुष त्यांनी हे केलेलं आहे बघा, हे सत्य आहे. स्मृतीस्थळामध्ये आलं ते. हे असे निबंध लिहून ठेवतात, त्यांचे प्रूफ तुमच्या दुसऱ्या पुस्तकामध्ये असतात. आणि ही लीला सिद्ध करण्यासाठी तो प्रूफ जगत मान्य झालेला आहे. वास्तविक ईश्वर आहोत तुम्ही एक. आता मी तुम्हाला अजून एक कोणाचं डोकं चालतं का बघा. एखादा सात्विक माणूस असेल, ऐकतायत ना मंडळी सगळी? काय झोपली? हो थोडासा या गोष्टीकडे विचार करा. आणि उद्या कधीतरी उत्तर मला दिलं तरी चालेल, पण विचार करा. एखादा व्यक्ती असतो, तो समाजामध्ये त्याला मानमान्यता खूप असते. जर कुठलाही विषय समाजामध्ये मांडल्यानंतर कलह होत असेल, कलह, भांडण, तंटे, मारामाऱ्या, दंगली जर या समाजात एखाद्या होत असतील, तर एखादा समंजस माणूस तसा विषयावर हात मुद्दा म्हणून घालेल का? समंजस म्हणतोय, राजकारणी नालायक माणसं नाही, समंजस माणूस म्हणतोय मी. राजकारणी माणूस मुद्दाम त्यांना आगी लावायचंच असतं, आणि ज्यांना लायक नाहीये ते नालायक माणसं हे अजून घाण करतात. मग त्याच्यामध्ये ही मंडळी सोडून समंजस प्राणी, समंजस व्यक्ती म्हणतोय, असा व्यक्ती त्या मुद्द्याला हात घालून आगीत तेल घालेल का? विचार करा. हा, काय करणार? नाही घालणार शक्यतो. मग मला सांगा,
तुमच्या आणि आमच्या माझ्या जो अवतार आपण मानतो, जो ईश्वर आहे, तो ईश्वर त्याला एवढी अक्कल नाहीये का हो, की बाबा मी अवतरित झाल्यानंतर सगळं रामायण घडणार आहे हे त्याला माहिती नाही का? वाद होणार आहेत, खून होणार आहे, समाजाची यंत्रणा अजून बिघडणार आहे. तो करेल का असं? एखादा विषय असा मांडेल का बघा? त्यांनी कसा मांडला असेल मग तो? समंजस प्राणी तो विषय कसा हाताळेल तो? तापे ते आग लागू नये याची काळजी घेईल. मग अवताराला अक्कल नव्हती का? विचार करा, मी काय म्हणतो ते, त्यांना बुद्धी नाहीये का? मग त्यांनी कसं हाताळलं असेल? एवढं शिरच्छेद पर्यंत जातो आहे, मग ते शिरच्छेद जातो, अरे त्याची वेल वाढणार होती ईश्वराच्या आननापर्यंत, म्हणून ते प्रयोजन आहे. म्हणून ईश्वराने ते कार्य सिद्धीला नेलं. हे 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 ही पाचार पण मारून ठेवली आम्हाला तिथं. विचार करा याच्यावरती. तो ईश्वर, तो समंजस माणूस, त्याला विषय तर मांडायचाच आहे, मांडायचा आहे की नाही? तो कोणताही कलह, भांडण, दंगल न होता तो मांडणार आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन तो मांडणार आहे. हा अवतार येतो काय, तिकडे काय स्थापित करतो काय, मग ती बोमाबोम होते काय, मग घाला घातला कर्मंडगण, हे काय आहे गुपित आहे? त्यांना एवढं कळत नव्हती. अरे माणसं मारली जात आहेत, त्यात अजून माणसं मारली जातील, अहो कित्येकांचे खून झाले असतील, मग त्याने विषय कसा हाताळला असेल? याचं कानाला उत्तर आहे का कोणाकडे? ही माझी शंका आहे सर्वांना. विचार करा याच्यावरती. कसं आहे, त्या परमेश्वराने अवतार बिवतार नंतर त्या परमेश्वराने त्याला जर विषय हँडल करायचा आहे, एखादा भ्रष्टाचार वाढलाय, कर्मकांड वाढली आहेत, मग तो कसा विषय हँडल केला असेल याचं उत्तर शोधून बघा जरा, काय सापडतंय का? मग हरिदेव कास्ता हरिदेव पंडितांनी जी शंका केलेली आहे, ती शंका कवने गुणे उद्धरती, तर दया मया कृपा करुणा मी समस्त सृष्टीमध्ये व्यापलेलो आहे. त्या प्रत्येक गुण अवगुणाचा प्रत्येकाने वापर करा, कारण चांगलं जीवाने केलं तेही माझ्याकडनंच आणि वाईट केलं तेही माझ्याकडनं, माझीच विभूती येते. हे प्रतिपादन ईश्वराने केलेलं आहे. मग त्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीने स्वतःचा उद्धार करून घ्या. माझ्या अजून एक तुम्हाला शंका आहे सर्वांना. जसं आपण एक विषय मांडतो बघा, की आपण ज्ञान घेतलं तर आपण नरकात जाणार नाही, पण जे अज्ञानात कर्म करतायत त्यांना 184 योनीमध्ये घालावे लागेल असं म्हणतो ना हो मंडळी? पाटील दादा, आबा असंच म्हणतात ना. काय म्हणतात? जो इथीचा नाही झाला त्याला ते आहेच ना सगळं 184. म्हणजे एवढी जबरदस्ती ठेवलेली आहे ईश्वराने, तेवढी जबरदस्ती ठेवलेली आहे, बरोबर ना? म्हणजे माझं नाही तसं नाही. ज्यांनी लीळाचरित्र सूत्रपाठ वाचलं नाही का ते पण जाणार. आता हा नवीन नियम आलाय, बरोबर? हा, म्हणजे सूत्रपाठ आणि लीळाचरित्र वाचणाऱ्यालाच परमेश्वर समजलाय, बाकीच्या कुणाला काय समजत. मग मला काय म्हणायचं आहे, तापेंना आता ते उदाहरण चांगलं कळेल. आपण एक उदाहरण देतो न्यायाधीशाचं, इन्स्पेक्टरचं आणि चोराचं. काय होतं आपले, समजलं का? बरोबर.
मग त्याच्यामध्ये शिक्षा कोणाला होते? ज्याने अभ्यास केलाय त्याने चोरी केली त्याला शिक्षा होते का चोराला शिक्षा होते जास्त? नाही, जो ज्याच्याकडे जास्त ज्ञान, न्यायाधीशाकडे जास्त ज्ञान, त्याला जास्त शिक्षा. हा, म्हणजे तो नरकात जास्त जाणार की नाही? हो. समाजाच्या ईश्वराची नटवलेली ही जी व्यवस्था आहे, या उदाहरणानुसार तर ती व्यवस्था अशी असावी लागेल की बाबा रे, मी ही सृष्टी निर्माण केली, मी तुला सगळं ज्ञान दिलं. आता ज्याने त्या ज्ञानाची पायरी वाढवलेली आहे त्याने जर चूक केली तर 184 योनी आहे. ज्याने ज्ञानच वाढवलं नाही ते अज्ञानातच आहे तो अजून, तर त्याला कान पडत मारून सोडणार ना. बघा हो, काय जमतं का बघा. 2 फटके मारून सोडून देणार. हा, मग तो 184 योनीमध्ये जाईल का? नाही. याच्यावरती विचार करा तुम्ही. म्हणजे हा अन्याय होतोय ना. त्या अज्ञानी माणसाने केलंच नाही, त्याने केलंच नाहीये ना, मग त्याच्यावर अन्याय आहे. ईश्वर अन्याय करतोय. तो जे करतोय ते स्वतःच उदरभरणसाठी, समजा पोटासाठी करतोय. चोरी करणारा हा. तो पोटासाठी करतोय. आणि हा जो ज्ञानी आहे हा जाणून बुजून आपले म्हणजे पोट भरा असताना सुद्धा अजून हा. लुबाडतोय इतरांना. लुबाडतोय. हा, मग ज्ञानी याला करणारा कोण आहे की जो अज्ञान आहे त्याला जास्त नरक होणार? 184 योनीमध्ये कोण जाणार तुम्ही ठरवा. आता ज्ञानीला सृष्टी लक्ष निर्माण- द्यावं लागेल. हा, मग सृष्टी निर्माण बरोबर. सृष्टी निर्माण करताना सगळे अज्ञानी आहेत की नाही? मग ज्ञान दिल्यानंतर हे दिलंय ना, जसं आता बाबा मी हे तुला गुण दिलेले आहेत, त्याने तुझा उद्धार करून घे तू. मग विषय काय मांडतोय लक्षात घ्या. कास्ता हरिदेव पंडित म्हणतोय की जीवाचा उद्धार परमेश्वर कवणे गुणे करती या सृष्टीमध्ये. कवणे गुणे करती तर दया माया कृपा करुणा हे माझ्या स्वरूपांतर्गतले सगळे गुण आहेत आणि मी ते सर्व देऊन टाकलेले आहेत तुम्हा लोकांना. त्या गुणाने प्रत्येकाने आपापला जीवाचा उद्धार स्वतः करून घ्या. मग आता त्या गुणाचा जर वापर करून एखाद्याने ज्ञान वाढवलं, एखाद्याने ज्ञान वाढवलं, एखाद्याने नाही वाढवलं. ज्ञान वाढत 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 आणि मध्येच शेण खाल्लं, मग त्याला नरक होतील की ज्यांनी नाही वाढवलं त्याला नरक होतील जास्त 184 योनी मधलं? विचार करा याच्यावरती, नाही तर सोडून द्या. बोला. माझं बोलणं संपलं. कोणाला अजून बोलायचं तर बोला. हेलो. हाँ बोलिए. नहीं, मैं क्या बोल रही हूँ, लोग बोलते हैं कि दया माया कृपा करुणा जीव ईश्वर को है, जीव को नहीं है. तो छोड़ दो, जीव के पास नहीं है तो छोड़ दो. हाँ हेलो. हाँ जीव के बोला. पास नहीं है, क्यों नहीं है? है इसके लिए तो सृष्टि चल रही है ना. ऐसा आपको मंजू दीदी कैसा लगा कि जीव के पास नहीं है? ये गलत मैं- बोल- क्यों ना, तो क्या बोलते जीव के पास नहीं है, तो मैं क्या बोली, अगर समझो एक्सीडेंट हो गया है, कोई है, तो उसको तो दया आती है ना, कुछ तो करता है. तो बोलते नहीं जीव के पास नहीं. नहीं, फिर से बोलिए, कुछ सुनाई नहीं दिया. पहले से बोलिए. बोलती हूँ कि अगर समझो कोई बच्चा रो रहा है, दूसरे का बच्चा है, लेकिन रो रहा है, लेकिन हाँ. जीव को ममता रहती है, वो तो उठाती है, क्योंकि दया तो रहती है ना कि भाई वो बच्चा भूखा है, तो- उसको दे दूं खाने को. तो वो कहाँ हाँ, से तो आता है है जीव ना. के पास? तो आती है, क्यों आती है? उसका इस्तेमाल कर रहे इसलिए आती है ना. हाँ वही तो. तो आपके पास क्या तम विभाग में आप जब थे आपके पास ये सब कुछ था क्या?
नहीं, तो आया कहाँ से वो पूछो ना उनको, किसी को, या आता कहाँ वही से मैं- फिर ये सब कुछ। मैं वही पूछी कि आया कहाँ से, तो हाँ। बोलते हैं कि सुसंस्कार जिसका रहता है ना उसको आता है। अरे बाबा, तम विभाग से निकाला तभी क्या सुसंस्कार की जरूरत थी क्या? ये पहला पूछो उनको। तम विभाग से निकाला हाँ। तभी क्या सबको सुसंस्कार थे क्या? ये तभी की चीज है, अभी की नहीं। सुसंस्कार बाद में, सुसंस्कार आने के लिए भी उसको कुछ ना तो कुछ लगता है ना। वो आया हाँ। कहाँ से? जो लगता है वो आया कहाँ से? वो जो सामर्थ्य है, सभी शक्ति है। लेकिन सब लोग ने मेरे को यही जवाब देके छुपाए बिठा देते हैं। अरे फिर मैं बार बार अभी पूछती जाने हूँ कि जू के पास कहाँ से आती है दया माया, जो भी कहाँ से आती है, हाँ। क्योंकि बिगड़ दया से क्यों कुछ कर ही नहीं सकता है ना। ऐसे नहीं ही कर रहेगा तो सकता है। किसी के ऊपर दया कुछ करेगा ही नहीं। अरे आपके जो स्वभाव है ना, हाँ हर व्यक्ति के साथ रंग बदल के बात करना, ये जो स्वभाव होता है, हाँ ये स्वभाव भी किधर से आया आपका? हाँ? अरे वही जीव तो। तो लंगू पंगू है ना भाई, जीव तो लंगू हाँ। पंगू है ना। ये तो अविद्या है, विद्या भी नहीं है अविद्या तो उसको पहले से, नहीं, अविद्या तो पहले से ही है, पर लंगू पंगू भी है ना। हाँ तो लंगू पंगू है, उसको कुछ आता नहीं है, वो कुछ कर नहीं सकता, फिर इसको सब बाद में कैसा मिला, किसने दिया? हाँ? इसलिए मैं तभी बोला कि केवळ केवळाशी साजात्य, हाँ लोह चुंबक होता है, वो लोह चुंबक का गुणधर्म जिसमें होगा वही चुंबक उसको चिपक सकता है। वो लोह चुंबक जो होता है वो पीतल को, जर्मन को, सोने को चिपकता नहीं है, लोखंड को चिपकेगा या तो चुंबक को चिपकेगा, क्योंकि उनमें वो गुणधर्म है। वैसे ही जीव भी केवल है और ईश्वर भी केवल है, तो उसके जो गुण है स्वरूप में, ईश्वर के जो स्वरूप में जो गुण है वो कार्यरत होते जब ये ईश्वर व्याप के रहता है तभी। जीव का सुसंस्कार वो लोग जो आपको बताए, वो सुसंस्कार बाद में की बात है। अरे भाई, पहले तो जब उसने तम से बाहर निकाला, उसके बाद जो सब सामर्थ्य है वो किसने दिया? वो जीव अनेक जन्म में सुसंस्कारी बनने के लिए उसके पास वो चीजें, सुसंस्कारी बनने की चीजें आई कहां से? ऐसा उन महात्माओं से पूछिए। सुसंस्कार बाद में है ना, पहले तो शरीर तैयार होता है, फिर वो चैतन्य में हम बोलता है, ये सब कुछ ये किसने दिया उसको? ऐसा सोचने जाओ तो परमेश्वर ने दिया, ऐसा लगता है अपने को। तो अरे भाई मेरी माँ, मुख्य कारण तो वही है, पर उन्होंने देवता डाल के पूरी की पूरी वाट हाँ, लगा दी। देवता है, हाँ। हाँ, ये देवताओं को हटा दो, फिर आपको सब रास्ता क्लियर हो जाएगा। सब ये सब धुंधला धुंधला और जो डर डर के मारे में दिख रहा है ना, वो आपको क्लियर दिखेगा, पूरा क्लियर दिखेगा कि ये कैसी उसकी सब चीजें है, वो आपको सुस्पष्ट दिखेगी मतलब ज्ञान चक्षु से। ये ज्ञान होते जाएगा ना आपको, ये ज्ञान चक्षु बोले जाते, ये ज्ञान चक्षु से। इसलिए मैं रोज बोलता हूँ आपको कि आप और आपके जो बड़े बड़े महात्मा हैं, वो सभी महात्मा चर्म चक्षु से देख रहे, ज्ञान चक्षु से नहीं देख रहे। जो दिख रहा है वही सही बोल रहे, गलत बोल रहे। ज्ञान चक्षु उनको बड़ा नहीं बोलो, और ज्ञान चक्षु के बाद उसे ईश्वर के चक्षु से देखना पड़ेगा। ईश्वर के चक्षु मतलब ईश्वर कैसा देखता है सभी जीवों के पास, वो ज्ञान चक्षु की बात की स्टेज है। हम अभी सभी को
चर्म चक्षु से, जो अभी की जो आंखें हैं उन्हीं आंखों से देख रहे हैं, इसलिए उन आंखों से देख रहे हैं, इसलिए ये गलत है, वो गलत है, या ऐसा है, वो ऐसा है, इन बातों में उलझ रहे हैं। ज्ञान चक्षु हो तो हम क्या कहेंगे, चलो जाने दो, छोड़ दो उसको, बातें उधर ही छोड़ दो, खत्म कर दो, ऐसे बोलेंगे। और ईश्वर के चक्षु से देखेंगे तो क्या बोलेंगे, नहीं भाई ये झगड़ा बिगड़ा बंद, सभी समान है, उसे सब समान दिखते हैं, दुश्मन भी समान दिखता है, अज्ञानी भी, ज्ञानी भी, सभी सभी विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनिश्चैव चपाके च पंडिता समदर्शने, सभी उसको समान दिखते हैं। कभी जब वह जीव सिर्फ और सिर्फ ईश्वर के चक्षु से देखने लगता है समाज को, जीवों को, उनके उठ बैठ को, उनके कर्मों को ईश्वर के चक्षु से देखता है, तब वो ऐसी बातें करता है। तो जरा चक्षु बदलने, चश्मे बदलने पड़ेंगे, और हम चश्मे लेकिन बदलने की कोशिश ही नहीं मेरा कहने करते। का मतलब है, एक जीव ऐसा रहता है कि उसको जरा भी दया माया नहीं रहती, एक जीव रहता है ऐसा कि उसको दया माया आती है। ऐसा नहीं है दीदी, ऐसा नहीं है, ये अब यही तो मैं बोल रहा हूँ ना, आप चर्म चक्षु से देख रहे हो, ऐसा हो ही नहीं अभी सकता। एक जीव देखो तो एक सामने को तो पेट में छुरा घुपा के चला जाएगा, पर उसको जरा भी दया माया नहीं रहेगी। बकरी को हलाल कर देगा, उसको फिर भी दया माया नहीं रहेगी। हाँ, आप सही बात कर रही मेरी बहना, हाँ। परंतु आपने यह कभी सोचा कि वही जो वो खून कर रहा है, वो चाकू घुस रहा है, या तो बकरे के गले पे सुरा लगा रहा है, ये हाँ। उसी समय का कर्मा आपने देखा उसका, और आप बोल रहे कि भाई वो निर्दयी है, उसको दया हाँ। नहीं है। परंतु हाँ। आपने कभी ये सोचा कि भाई वो अपने बच्चों से भी प्यार करता है? ये कभी सोचा आपने? सब दया कहाँ से उमड़ती है? ऐसा तो नहीं है ना। वो अपने बीवी से भी प्यार करता है, अपनी माँ से भी प्यार करता होगा, है ना। भूता परस्परे जड़ो मैत्र जीवाचे, ये ज्ञानेश्वर माऊली जो है, ज्ञानेश्वर माऊली कभी सुने हैं आपने? हाँ। हाँ, ये जो ज्ञानेश्वर माऊली है, ये कहती है, जे खळांचे व्यंकटी सांडो, खळांचे व्यंकटी सांडो, खड़ांचे मतलब खड़ पुरुष। ये कितनी दूर की सोच रहे हैं ज्ञानेश्वर माऊली। जब ज्ञानेश्वर माऊली को उस समय का जो समाज था, उस समाज ने इतनी पीड़ा दी है, इतनी यातना दी है, फिर भी जब ज्ञानेश्वर माऊली ईश्वर के पास कुछ मांगने को जा रहे हैं, पसाय दान उसे बोला जाता है। पसाय दान मतलब प्रसाद, प्रसाद का अर्थ होता है ईश्वर, हम किसी के लिए कुछ मांगते हैं, उसके प्रति कुछ अच्छा ईश्वर के पास या किसी के पास मांगते हैं, वो एक प्रकार का प्रसाद है उसकी भलाई के लिए। तो ज्ञानेश्वर माऊली भी जब ये मांग रहे हैं, तो मांग किसके लिए रहे? आपको अभी समझो भगवान सामने आ गए और आपको बोला कि भाई मंजू, तू किसी के लिए कुछ मांग ले, तो आप किसके लिए मांगेंगी? अब किसी के लिए कुछ मांग लो तो मांगना ही पड़ेगा ना। अभी किसके लिए मांगेंगे? अपने लिए मांगे, दूसरे के लिए? मैं बोलता हूँ आप किसके लिए मांगेंगे? तो जिसने बोला उसके मांगना पड़ेगा ना। 99% कोई भी आदमी अपने जो अच्छे होते हैं, अपने नजदीकी जो होते हैं और अपने को अच्छे लगते हैं, उनके लिए हम मांगेंगे, बराबर है कि नहीं? हाँ। आप अपने दुश्मन के लिए मांगेंगे? नहीं। हाँ,
यही विचारधारा ईश्वर की है कि जो ज्ञानेश्वर माऊली ने की। ज्ञानेश्वर माऊली को जब लगा कि भाई ईश्वर के पास कुछ मांगे, उन्होंने जब मांगा तो पहला किसके लिए मांगा है? खल पुरुष। खल पुरुष मतलब जो दुर्जन है, विचारों से दुर्जन है, अच्छा। उनके लिए मांगा कि भाई इनका जो खल मतलब जो उनके अंदर की जो गलतियां हैं या जो दुर्गुण है वो उनसे निकल जाए, और जिस ईश्वर की वो भक्ति करते हैं, श्री कृष्ण महाराज की वो भक्ति करते हैं, 700 श्लोक है, 700 श्लोक है भगवत गीता में, उसका उन्होंने 9000 श्लोक में भावार्थ दीपिका बनाई मराठी में। भगवत गीता जो 700 श्लोक की है, उसकी उन्होंने 9000 ओवी बोली जाती है, श्लोक बोले जाते हैं, उनका मराठी में ट्रांसलेट किया है उन्होंने। उसमें वो किसके लिए मांग रहे हैं? तो जो दुर्जन है, जो खल पुरुष है, जो खल नायक है, उन्हीं के लिए मांग रहे हैं। क्या मांग रहे हैं? उनका जो खल है, जो उनकी गंदी आदत है, वो निकल जाए। और जिस ईश्वर की भक्ति वो करते हैं माऊली, श्री कृष्ण महाराज की, तो श्री कृष्ण महाराज क्या बोलते हैं? कोई बताएगा वो क्या बोलते हैं इसके बारे में? सब कुछ लोग याद है, कोई बताएगा? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां। क्या बोल रहे? देखो, विनाशाय च दुष्कृताम, दुष्टों का विनाश करने की विचारधाराएं श्री कृष्ण महाराज रख रहे। परंतु उनका भक्त क्या बोल रहे हैं? खल पुरुष का जो खल है, खल मतलब उनकी जो गंदी आदत है, वो निकल जाए, वो बुराई निकल जाए, ये प्रार्थना कर रहे हैं। क्योंकि समाज में किसी भी खल पुरुष का या दुष्ट पुरुष का हम खात्मा करते हैं तो गंदगी निकल नहीं जाती है दीदी, जाती है क्या? नहीं। क्योंकि दूसरा दुष्ट पुरुष, दूसरा खलनायक वो तो हाजिर है, पैदा हुआ है, पैदा है ना। परंतु माऊली क्या बोल रहे हैं, ज्ञानेश्वर माऊली, कि जितने भी इस सृष्टि में खल पुरुष हैं, उनके दुर्गुण नष्ट हो जाए। तो दुर्गुण नष्ट हो जाएंगे तो खलनायक रहेंगे ही नहीं, खल प्रवृत्ति आएगी ही नहीं। आई समझ में? तो ऐसी ये बात है कि हमें इस धारा से चलना है। और ये कब आएगा? ज्ञानेश्वर माऊली का बचपन से लोगों ने बुरा किया है और अंत भी उनका बुरा कर दिया, फिर भी उन्होंने कभी किसी को बुरा नहीं चाहा। और हमें मतलब जो ज्ञानी पुरुष होते हैं वो भी ऐसा ही रहना चाहिए। ये होती है परमेश्वर के दृष्टि से देखना। चर्म चक्षु से देखो, चर्म चक्षु से देखोगे तो नरक में ही जाओगे। अभी मैंने बात की, ज्ञान होने के बाद हम गलत कर्म करते हैं तो हम 84 योनि में जाएंगे। अज्ञान में रहेंगे तो 2 कान के नीचे लेके वापस भगा देंगे। विचार करो इसके ऊपर। बोला, कोणाला बोलायचं तर बोला बाबा, आता मी कधीपासून बोलतो। काही चुकत असेल तर जरा विषय क्लिअर करा। पवार दादा, घनसोली पवार, आपले खालदार पवार दादा, हा बोल. तब्येत बरी आहे ना? ऐकतोय. नाही, तब्येत बरी आहे ना? हो बरे बरे. हो हाय, ठीक आहे. विषय कळला का बघा तुम्हाला? हो कळतोय.
ईश्वर उद्धार करत नसतो कधीच कोणाचा. तो तुम्हाला देतोय, त्यांनी तू त्या गोष्टीचा वापर करा. आता प्रत्येकाने स्वतःचा उद्धार करायला. म्हणून कास्ता हरिदेव पंडित विचारताय, जीजी तुम्ही, शंका अशी पाहिजे होती कास्ता हरिदेव पंडिताची, जीजी आतापर्यंत आपण मला बरंच या सृष्टीचं रहस्य सांगितलं, मला एक शंका राहिली हो जीजी, तुम्ही हे सर्व जीवाला काय देऊन त्याचा उद्धार करायला लावता, त्याचा स्वतःला. तेव्हा स्वामी म्हणतात, अरे बाबा, या सृष्टीमध्ये आमचे जे गुण आहेत ते आम्ही जीवाला देतो. जीवाकडे ते आमच्या स्वरूपांतर्गत असल्यामुळे त्याच्याकडे त्याने त्या प्रामाणिकपणे जर निष्काम कर्मावर उभं राहण्याचा जर विचार केला तर आमचं गुण जे आहेत तिथे कार्यरत होतात, त्याला मदतीला धावून येतात ते गुण. पण हा कधी करतच नसेल तर आमचे गुण का बरं? त्या गुण म्हणजे शक्ती शब्दे सकळही देवता सकळही गुण, पुरुष प्रयत्नी देवाचे साह्यते हे, तू उभा ठाकिलाची पुरे सिद्धी ते एथोनीची नाही जेल की, तयासी दव्याचे क्षते मिळती, तयाचे नेनो कोणी सिद्धीसी नेल ते हे आहे ते. सिद्धीला असं नेतं जर प्रामाणिक आणि निष्काम असेल तर सिद्धीला जाणार आहे, नाहीतर मुंबईरामानी बगल में चोरी, इथं मग कामगारांना तिथं वाट लावायची कामगारांची. आता काय चाललंय ते बघा, नोकऱ्या गेल्या लोकांच्या. बोला. जीवाकडे असे हे गुण- हॅलो, हा, जीवाकडे परोपकाराचे गुण पाहिजे अंगी. हा, ती वृत्ती पाहिजे, गुण नाही म्हणत त्याला. परोपकार करण्याची वृत्ती असेल, ती वृत्ती असेल तर ईश्वराचे गुण तिथं तुमच्या जोडीला येणार आहेत आणि ते कार्य सिद्धीला जाणार आहे. बरोबर. ती वृत्ती पाहिजे. तर ती वृत्तीच नाही तर करणार काय त्याला? फक्त सूत्रपाठाने जर उद्धार होत असेल तर मग काय बघायलाच नको बाबा. बोला मंडळी. हॅलो, हा, येतो ना आवाज? हो, आता चांगलंय. मंजू देदेंनी शंका विचारली किंवा जीवाकडे नाही का ते, दया माया कृपा करून आहे, जीवाकडे नाहीये काय? नाही, असं त्यांना काही लोक सांगतायत जीवाकडे नाहीच आहे असं सांगतायत. त्यांनी शंका केली होती की कुठेतरी केली होती त्यांनी. जीवाकडे नाहीच आहे ना, बरोबर आहे ना? हा, जीवाकडे नाहीये तसं. नाहीये, पण ज्या वेळेस कसं आहे, इथं 133 वेळा काय माईम भट्ट विचारतात, आता मी एवढा अभ्यास केलेला आहे, मग ह्यांनी का मोक्ष मिळणार नाही, त्यांनी का मोक्ष मिळणार नाही, हे केल्याने का मोक्ष मिळणार नाही काय? जसा तुम्ही विषय मांडला आता माझी काय, तर जीवाचा स्वभाव, तुम्ही म्हणतात ते जीवाचे करण, स्वभाव प्रकट आहे जीव म्हणजे, बरोबर. आणि पुढं पण आहे काय, मग तिथे ईश्वर दास्य पण म्हणतात स्वामी काय. मग ईश्वर दास्य काय आहे? म्हणजे कंपनीच्या मालकाची कंपनी पुढे चालवणे, हे ईश्वर दास्य आहे ना. फॅक्टरी बंद पडली आहे हो. हा, तर फॅक्टरी पुढे चालवायची आपल्याला. जोरदार चालली पाहिजे, प्रोडक्शन जोरदार झालं पाहिजे. मालक कारण ऑफिस मध्येच बसून आहे, कामगारांना चालवायची फॅक्टरी. बरोबर. हा, मालक चांगला आहे, कामगार आळशी झालेले आहेत. बोला नाही तर बंद करूया. नाही, ते जीवाचे करण असं म्हटलं नसते, ते जीवाचे म्हणजे जीव ज्ञान घेत नाही असं म्हटलं असतं ना स्वामी, तिथं करण नसते म्हटले. म्हणजे सर्व करण आणि अभिजित काय म्हणतोय त्याकडे लक्ष द्या. ते जीवाचे ज्ञान असं म्हणायला पाहिजे होतं ना, जर ज्ञानानेच मोक्ष मिळतोय तर. तिथे काय म्हणतायत, ते जीवाचे करण
ते जीवाचं कर्म म्हणतात. जीवाने कर्म केलं पाहिजे तर ते आहे असं म्हणतायत. विचार करा या गोष्टीवरती. आता एक मग ते उदाहरण का- देतो बघा. म्हणजे आता हे आपण त्यांनी मग असे मंजू दिदींनी हे काढला, तुम्ही म्हणले म्हणजे तो त्यांच्या मुलाबाळांचा दया माया त्यावेळेस येते. आता काय काय आता मुस्लिम लोक धरा काय हिंसा वगैरे भरपूर करतात, पण तेवढंच दान धर्म पण करतात. हो ना. हो. त्यांच्यासारखं दान आणि- धर्म हिंदू धर्मात पण नसेल, मी तर म्हणतो. हा म्हणजे त्यांचं दान धर्म म्हणजे कसं आहे, कोणाचा फुकटाचा पैसा घेत नाहीत. जो 5 वेळाचा नमाजी असतो ना, तो हा. फुकटाचा आणि व्याजाचा पैसा कधी घेत नाही. आणि 5 ते वेळाचा नमाजी असतो तो. एक वेळ म्हणजे ते बकऱ्याचं कोंबडा तसे खातील, पण कुत्रे मांजर त्यांना पण ते नॉनव्हेजच चारतात. काय हो. रस्त्याने दिसते ना, तरी त्यांना त्यांच्या पिशवीत टाकतात थोडं. आता मी पाहिलेलं आहे बरोबर. काय. हा म्हणजे तो गुण पण जरी हिंसक असले काय तरी तो गुण आहे, कार्यालय येतोय तिथं. आहे हो. नाही कसं असणारच ना. म्हणून मंजू दीदीने जे म्हटलं कि कोई कोई होता है उसको दया ही नहीं होती है, वो ऐसा नहीं होता है, वो अपने बच्चों से प्यार करता है, आणि अच्छी मुळात बातें कसं भी आहे, करता है. ते वचन आठवतंय का कोणाला? मातेचे स्नेह ते नैसर्गिक. नैसर्गिक. बरोबर. मातेच्या ठाई काय वचन काय होतं आपलं साहेब? ते मातेच्या 1 अंश काहीतरी असं वचन आहे ना. परमेश्वराचा 1 अंश मातेच्या ठाई असं काहीतरी आहे. असंच आहे. मग 1 अंश काय आहे? म्हणजे परमेश्वराचा अंश कोणता आहे तो तिथं? आता तो त्यांनाच विचार करू दे. हा मग ती एवढा आपल्याला लहान बाळाचा जर का लाड करते एवढा? हा. म्हणून मी हा जो तू आता म्हणालास ना, मी एका आमच्याकडे एक उपदेशी होत्या, उपदेशी आहेत, त्यांच्या घरी मी सत्संगाला गेलो होतो. त्यांनी मला घरी बोलवलं. चांगले जवळचे एकदम आमच्या. तर त्यांच्या सुनेला त्यांना काहीतरी सांगायचं होतं. त्यांची सून नॉनव्हेज खायची. तर तिला बऱ्याचशा गोष्टी इकडच्या तिकडच्या झाल्या आणि मग तिला शेवटी ती काय ऐकायलाच तयार नाही. शेवटी मी तिला एक प्रश्न विचारला की जगामध्ये सगळ्यात क्रूर प्राणी कोण असेल? कोण सांगेल? जगामध्ये सगळ्यात क्रूर प्राणी कोण? अजून हा पवार भाऊ धन्यवाद, लक्षात ठेवलात. स्त्री, पण स्त्री सगळ्या स्त्रिया नाही. अशी स्त्री की जी तुम्ही थोडस राहिलं तुमच्याकडनं, अशी स्त्री की जी स्त्री दुसऱ्याच्या मुलाचं मांस खाते, ती सगळ्यात क्रूर प्राणी. मला म्हणायला लागली हे असं कसं शक्य आहे, ती कशी काय क्रूर प्राणी? म्हटलं अज्ञानामध्ये का असे ना, लोक काय असं एक वाक्य म्हणतात की जिथे परमेश्वर पोहोचू शकत नाही तिथे आई नावाची एक वस्तू बनवली. आणि अशी आई म्हणजे अशी ती स्त्री, ममतेची घागर, ममतेचा सागर असं तिला म्हटलं जातं, त्या स्त्रीला म्हटलं जातं. आणि अशी स्त्री की दुसऱ्याच्या मुलालाही प्रेमाने जपणारी स्त्री, कसं काय बरं दुसऱ्याच्या कोंबडीचं पिल्लू कापून खाऊ शकते? ती भाजून तळून मसाला लावून कसं काय बरं त्या बकरीचं पिल्लूचं मांस कसं काय ती चांगलं धुवून भिवून चटपटीत मसाला बिसाला लावून कसं काय खाते? कसं काय ती माशांची पिल्लं खाते? तिला काही क्षणभर वाटत नाही का? असं म्हटल्यानंतर त्या पोरीचे, त्या सुनेचे त्यांच्या डोळे पाणावले. पुढे तिने काय केलं तर तिलाच माहिती. तिथं तर मी पण तिकडे कधी गेलो नाही, त्यांनी पण कधी बोलवलं नाही आणि आम्हाला तेवढा वेळच नव्हता. मग असं जे आहे, हे सांगायचा मुद्दा काय की जे नैसर्गिक आलं कुठून? नैसर्गिक स्त्रियाचा ठाई जो नैसर्गिक गुण आहे तो आला कुठून? स्त्री म्हणजे पण जीवच आहे ना. तुम्ही जीव आणि तो का जीवलिया असं तर नाहीये ना. मग त्या जीवाकडे आलं कुठून? असा विचार करा बाबांनो.
उगाच बरं, तो नको त्या आहे- भानगडीत पडू नका. तो नसता तर काय झालं असतं म्हणून. हो, मग एकावरच भागलं असतं सगळं. नाही, मग उत्पत्तीचं साधनच काय दिसत नव्हतं. प्रत्येकाची आई पण तुम्हाला जन्मल्यापासून मारायला लागली असती काय. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला रडला असतं तर मी लाड करतेत ना, काय झालं असं बोलते ना आई, हो काय जवळ घेते, तिने तिथं मारलं असतं. हो हिचं ते काहीतरी घडलं असतं. आणि जरा main काय म्हणजे येडं, मेलं नुसतं पोर रडतंय. साटकन धरून दिली असती. असं म्हणतात पण हा, ते म्हणतात. वरच्यावर काय, पण ते वरच्यावर आतून असतं. काय आतून सगळा प्रेमच असतो तो बोलण्यामागे. हा, आता हे एक सांगायचं उदाहरण देतो तुम्हाला की ते माहेरची साडी पिक्चर आला होता बघा मध्यंतरी, खूप वर्ष झाले त्याला, 30-40 वर्ष झाली माहेरची साडी. तर त्या माहेरची साडी, आमच्या गावामध्ये एक थिएटर होतं, चांगलं थिएटर, त्याच्यामध्ये सगळी मराठी माणसं आमची बसलेली होती त्याच्यात, माहेरची साडी. आता ती इतकं ते पिक्चर भारावलेला तो पिक्चर, त्या बायका तर त्याला वेड्यात झाल्या होत्या त्यावेळी एकसारखं ते मूल आहे ना, त्या बाईच्या मूल तान्ह मूल होतं, ते मध्ये मध्ये रडायचं आणि लोक डिस्टर्ब व्हायची. आता ही बाहेर पण जाऊ शकत नाही कारण शो बघायचा आहे. हिने काय केलं, हातातला रुमाल त्या मुलाच्या तोंडात घुसवून ठेवला आणि अक्षरशः तिचं लक्षच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे जे आता ही क्रूरता जी म्हणतो, विचारांची क्रूरता, भावनेची क्रूरता कशी संपुष्टात येते. काही स्वभाव वेगळ्या ठिकाणी वळला की कसं होतं. तिने काही मुद्दाम मारलं नाही, पण विषयाला कुठल्या बळी पडली आणि काय कुठला विषय गमावून बसली. ते मूल मेलं, थंड पडलं 2 तासात, तरी तिचं भान नाही, ते बघतच आहे ते आपले. म्हणजे कसं असतं बघा असं. चला आता आपण विषयांतर होईल. नाही एक मुद्दा बोलतो फक्त, म्हणजे ते मातेच्या ते नैसर्गिक काय आहे, नैसर्गिक म्हणजे काय आहे की परमेश्वराने तो डोस दिलेला आहे, डोस एक प्रेमाचा शिकवण काय, म्हणजे आईकडून मुलाला ती प्रेमाची शिकवण लागली पाहिजे. बाबा त्या मुलांनी पण नंतर असंच सर्वांवर प्रेम केलं पाहिजे. पण ते इथं कुठं अडकली गाडी, जीवाचे करण, इथं गाडी अडकली परत. करण जीवाचं ज्ञान नाही, जीवाचं करण. जीवाने कर्म केलं पाहिजे. करण म्हणजे कर्म केलं तरच आहे. ज्ञान नाही, नुसतं ज्ञान नाही, करावं लागेल काहीतरी, हालचाल करावी लागेल. हातापायाने जे अवयव दिलंय, मा येथ एक जन्म दिजो. येथ म्हणजे कुठं, स्वामींकडे नाही, या समाजात द्या तर आहे ते, अन्यथा शक्यच नाही. चला ठेवूया, 11:15 झाले. हा, कोणाला काही विचारायचं आहे, शंका वगैरे आहे का? हो आहे ना. आता परत घेऊया की एकच घेऊ काय. आता ते मी उशिरा आलो. हे विचारतात सर्वज्ञ म्हटले, येथून श्री बुरबूच्या ठाई गेले, म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो? येथून श्री बुरबूच्या ठाई गेले काय गेलं ते आधी पहिलं सांगा. नाही सर्वज्ञ नाही ते ह्याच्या 17 नंबरची लीळ आहे ना, त्यातलं आहे ते. हे वस्त्र काय ऐसे तुम्ही जाना का. सर्वज्ञ म्हटले, येथून श्री प्रभूच्या ठाई गेले, येथेच्या सेवा संबंध पातले. मला फक्त एवढं म्हणायचं की येथे श्री प्रभूच्या ठाई गेले म्हणजे काय. येथोनी म्हणजे जे पूर्वी, तुम्हाला गंमत सांगतो, माझा उशीर होऊ दे, जाऊ दे, त्याला झोपायला जावा. पूर्वी वस्त्र हे कोणाला भेटत नव्हतं, हे लक्षात घ्या. वस्त्राची किंमत, एक मिनिट, विषय तो नंतरच घेऊ. आता फक्त येथून श्री प्रभूच्या ठाई गेले, येथून श्री प्रभूच्या ठाई गेले म्हणजे
हा त्याच्यावरच येतो आहे. ऐका तर, पूर्वी वस्त्राला किंमत खूप होती. वस्त्र गहाण ठेवलं जायचं आणि त्याच्यामध्ये एखाद्याने चांगलं वस्त्र दिलं तर ते सोने पे सुहागा. आणि कसं असतं, एखाद्या माणसाचा जो विषय असेल की बाबा एखाद्याला क्रिकेट खेळायला आवडतं, तर क्रिकेट खेळायला ज्याला आवडतं तो कोणती साहित्य गोळा करेल? कुदळ, फावड हे गोळा करेल का? नाही. तर तो बॉल, चेंडू किंवा बॅट, स्टंप, मित्र गोळा करेल, अशी साहित्य गोळा करेल. तसं स्वामींचा जो विषय आहे, ईश्वराचा जो विषय आहे की या सृष्टीमध्ये समाजाची सेवा करायची आहे, रंजल्या गांजल्यांची सेवा करायची आहे, मानवता धर्म पुढे आणायचा आहे. मग त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असायच्या तर त्यांच्याकडे त्या मुबलक प्रमाणात नसल्या तरी काही प्रमाणात होत्या. त्यातला हा जो कपडा आहे, हा कपडा एथोनी कपडाबद्दलच म्हणतात. तो जो कपडा आहे, हा कपडा स्वामींकडे आहे, आलेला आहे, कोणीतरी दिलेला आहे. एथोनी म्हणजे आम्ही हा कपडा एथोनी म्हणजे इथल्या समाजासाठी वापरला. इथे जे आमच्याकडे जे लोक यायचे त्यांच्या सेवा दास्यासाठी, जे कोणी असतील, लुंगडे, लढे, पांगळे कसलेही असतील, त्यांच्या सेवेसाठी एथोनी इथून संबंधातून गेलेला आहे. तो स्त्री प्रभूकडे पण गेला. तिकडे जे कोणी होते तिकडच्याही समाज सेवेसाठी तो वापरला गेला आणि तो परत तिथून इथं आलेला आहे, असं सांगायचंय स्वामींना. पण आम्हाला काय सांगितलं? आमच्या सेवेतून तो इथून अष्टांग पूजा करून आम्ही पण तिकडे पण पाठवला आणि श्री प्रभूची धूळ सुद्धा त्याला लागली, तिकडून इकडे परत आला, असं आम्हाला सांगण्यात येतं. एथोनी म्हणजे इथं जे जे रंजले गांजले आले त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या व्यवस्थेसाठी आम्ही असे कपडे बरेच वापरले. तो हा कपडा, असे कपडे बरेच आहेत. इथून तो तिकडे गेला कारण त्यावेळी कपडा मिळत नव्हता. कुठलाही माणूस जर स्वामींकडून आणि तिकडे विदर्भात कोण जात असेल तर बाबा तिकडे कपड्यांची व्यवस्था नाहीये, तर बाबा हे थोडेसे कपडे तिकडे घेऊन जा, असं स्वामी काही लोकांना नुसतं पाठवायचे. बरे कशासाठी पाठवायचे? ज्ञान निरूपण करायला पाठवायचे का? तिकडे ज्ञान तर नाहीच आहे. मग तिकडे लागणारे सामुग्रीसाठी, बाबा ही आमच्याकडे एवढी सामुग्री आहे, तिकडे काय लागत ते तर याच्यातलं घेऊन जा. तसे जे काही कपडे आलेले होते, स्वामी तेच म्हणतात. काय म्हणतात अभिजित? वाच, ऐक, बोल जरा. सर्वज्ञ म्हणले येथून स्त्री प्रभूच्या ठाई गेले. म्हणजे मला काय वाटतंय, स्वामी काय म्हणतात, आम्ही इथून गोविंद प्रभूंच्याकडे गेलो होतो, त्याचा सेवा संबंध पातले, येथून येत आले, मग ते परत आले इकडे. हा, मग तिकडे वापरला ना तो, तिकडे समाजाच्या उपयोगी आणला ना तो कपडा. परत येतच्या सेवा संबंध पातले म्हणजे इथं बी समाजाच्या कामाला आला. हा, घाम पुसायला म्हणा, कोण आजारी पडलं त्याला म्हणा. एथीच्या सेवा संबंध, एथीच्या म्हणजे काय? ईश्वराची काय सेवा करायची असते का? श्रीमूर्तीची. माझे थोर मंडळी, माझी थोर जीवाभावाची मंडळी काय म्हणतात की ईश्वराला सेवेची गरज काय? ईश्वराच्या शरीराला काय घाम फुटतो का? त्याला का पाय दुखतात का? तो का विकारी आहे का? मग तो जर विकारी नाही, त्याचे जर पाय पुसायचे नाहीयेत, त्याचे जर पाय दाबायचे नाहीयेत, मग सेवा संबंध कोणाची करायची आहे? सेवा ही जनसामान्यांची, रंजल्या गांजल्यांची करायची. मग आमच्या जवळ जी मंडळी यायची त्यांच्यासाठी हा कपडा वापरलाय, असं समजवतायत इंद्र भट्टांना. असं जर धरलात तर लीळा कर्मकांडाकडे जाणार नाही, मानवता धर्माकडे जाते. म्हणून मी सुरुवातीला स्पष्ट केलं की ही लीळा ही बनाव आहे, पण ही जर तुम्हाला कर्मकांडातून मुक्त करून तुमच्या नातेवाईकांना जर चांगल्या पद्धतीने समजावायचं असेल तर अशा पद्धतीत जर समजावला तर ती समोरच्या नातेवाईकालाही छान वाटेल. विचार कर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपे
बक्षू नको गुणवंता अनंता प्रभू नायका मागणे हेची आता